हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आत्तापर्यंत आपले बुद्धिमत्ताचे 4 लेक्चर झाले. हे 5वं लेक्चर आहे आणि अंकमालिकेचं पहिलं लेक्चर आहे. ठीक आहे, चला. बुद्धिमत्ताचे आतापर्यंत 4 लेक्चर झाले. हे 5वं लेक्चर आहे. ठीक आहे, 5वं लेक्चर आहे आणि अंकमालिका फर्स्ट लेक्चर आहे. ठीक आहे, फर्स्ट लेक्चर इथे 5वं लेक्चर. चला, बुद्धिमत्ताचं हे 5वं लेक्चर आहे, अंकमालिकेचं पहिलं लेक्चर आहे. चला सुरुवात करू लेक्चरला. बुद्धिमत्तेची बॅच आहे आपली. ही बॅच पूर्णपणे मोफत आहे. एकूण 22 टॉपिक आहे. 22 टॉपिकवर 70च्या आसपास तुमचे लेक्चर्स येईल. ठीक आहे, आणि ज्यांना कोणाला माझ्याकडून मॅथ शिकायचे असेल त्यांनी निश्चितच माझ्या मराठी ॲस्पायरंट या ॲपवर जाऊन मॅथ तुम्ही शिकू शकता. आउट ऑफ मॅथ बॅचचं नाव आहे आउट ऑफ मॅथ्स. आउट ऑफ मॅथ का नाव दिलं? कारण की तलाठी भरती 2019 आणि 23मध्ये गणित बुद्धिमत्तेमध्ये मी आउट ऑफ मार्क्स घेतले होते लगातार 2 एक्झाममध्ये. ठीक आहे, इथे सिलेक्शन होऊनही जॉईनिंग भेटली नाही. त्यामुळे मी 2023चे पण 2019ला माझं सिलेक्शन झालं होतं तलाठी म्हणून, परंतु जॉईनिंग भेटली नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे. त्यामुळे मी 2023ची पण भरती दिली होती आणि दोन्ही पण भरतीमध्ये गणित बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी आहे, 50 पैकी 50 मार्क्स आहे. ओके, चला. हां, ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायची असेल मॅथ, माझी आउट ऑफ मॅथ बॅच जॉईन करायची असेल त्यांनी निश्चितच माझ्या ॲपवर जाऊन बॅच जॉईन करू शकता. माझं गणिताच्या बॅचचं पोस्टर हे आहे. ओके, चला. बॅचची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे. ओके, नेक्स्ट. एक मिनटं, खराब झाला आता PPT. ओके, हे रिझनिंगचे 20 टॉपिक्स आहे, चेक करून घ्या एकदा. आणि हे 22 टॉपिक रिझनिंगचे जे की तुम्हाला इथे यूट्यूबवर मी शिकवतो. आणि त्यानंतर गणिताचे आउट ऑफ मॅथचे एकूण 40 टॉपिक आहे, ज्यावर 138 लेक्चर अपलोड केलेले आहे माझ्या ॲपवर. ठीक आहे, हे बघून घ्या. 20 आणि 40 लेक्चर. चला, आता आपल्या अंकमालिका याला सुरुवात करू. बघा मित्रांनो, मालिका किंवा सिरीज यांचे 4-5 प्रकार पडते. एक आहे अक्षर मालिका, ही फर्स्ट आहे. सेकंड आहे अंक मालिका. तिसरी आहे अक्षर अंक मालिका आणि चौथा आहे लयबद्ध अक्षर मालिका. 4 नंतर 5, 3, 4. ओके, अक्षरमाला. ओके, आणखी एक प्रकार पडते 5वा. काय असते पडते हे इमेज आकृत्यांची मालिका, जे की आपण आकृत्यांमध्ये घेणार आहोत. ओके, त्यामुळे हा इथं काही संबंध नाही राहतो. आपण आकृत्यांच्या चॅप्टरमध्ये ते घेणार आहोत. त्यापैकी आपलं हे चॅप्टर झालेलं आहे. हे चॅप्टर झाले, याचे किती लेक्चर आहे? एकूण 3 क्लास मी घेतले आहे. ओके, अंकमालिकेचे याचे पण 3 ते 4 क्लास होऊन जाईल तुमचे. ओके, याचे पण 3-4 क्लास होऊन जाईल. जमलं? चला, एक मिनटं, थोडी थेरी बाकी आहे. अंकमालिकेसाठी थेरी आहे, ते करून घेतो. महत्त्व तुम्हाला पाठ काय करायला पाहिजे? वर्ग पाठ करायला पाहिजे आणि घन पाठ करायला पाहिजे. ठीक आहे, आणि आणखी महत्त्वाचं आहे पाढे पाठ करा. वर्ग 1 पासून 20 पर्यंत पाठ करा. 30 पर्यंत झाले तर
फारच चांगलं आहे. हे 1 पासून तर 10 पर्यंत करा. यानंतर 11, 12, 13, 17 हे पाठ करा. ओके. पाढे 1 पासून तर 20 पर्यंत पाढे पाठ करा. ओके. याच्यावर क्वेश्चन कसे असते ते सांगतो आता. एकूण काही नाही, 12-15 प्रकारचे क्वेश्चन असते. बस तो पॅटर्न पाठ करा एक, बस झालं. त्या 15 किंवा 10-12 पॅटर्नच्या पलीकडं क्वेश्चन येतच नाही तुमचा अंकमालिकेमध्ये. पहिला पॅटर्न आहे फरक, दुसरा आहे फरकांचा फरक, गुणाकार म्हणजे गुणला 2, गुणला 3, गुणला 2, गुणला 2, गुणला 2. बघा हो 2n. बघा गुणला 2, याच्यानंतर हे पण गुणला 2 होईल, त्यानंतर ही पण संख्या गुणला 2 होईल, पण ही पण संख्या गुणला 2 होईल. एकंदरीत पाहायचा पट म्हणू शकता किंवा गुणाकार, गुणाकार मल्टिपल. म्हणजे बघा एक संख्या तुम्हाला देईन 4, 4च्या दुप्पट 8, 8च्या दुप्पट 16, 16च्या दुप्पट 32, 32च्या दुप्पट 64, अशी एक सिरीज राहील. ओके. प्लस मायनस भागाकार आणि गुणाकार हे आतापर्यंत वर सांगितलं ना, ते सगळ्या तुमच्या ह्या प्लस मायनस गुणाकार भागाकारमध्ये येऊन जाते वाटल्यास. नंतर आता लक्षात ठेवा महत्त्वाचं, वर्गांची सिरीज असते सेपरेटली, वर्ग प्लस 1ची सिरीज असते सेपरेटली, त्यानंतर वर्ग मायनस 1ची सिरीज असते, त्यानंतर एनचा वर्ग प्लस n ही सिरीज असते 8. 9 नंबर घनाची सिरीज असते. 10 नंबर घन प्लस 1ची सिरीज. 11 नंबर घन मायनस 1ची सिरीज. 12 नंबर एनचा घन मायनस n प्लस n. 13 नंबर एनचा वर्ग मायनस n. 14 नंबर एनचा घन मायनस n. एवढे पाठ करा. पैकी याच्यावर फार कमी क्वेश्चन येते. ओके. याच्यावर एक क्वेश्चन सहसा दिसत नाही. एवढे आहे. या सिरीजच्या बाहेर सहसा तुम्हाला विचारत नाही. आणखी महत्त्वाचं एक आहे विचारते 2n + 1 अशी सिरीज असते. त्यानंतर 2n - 1 दुप्पट प्लस 1 किंवा तिप्पट प्लस 1 तिप्पट मायनस 1 अशा प्रकारची सिरीज विचारल्या जाते. ओके. कधी कधी मूळ संख्यावाली पण सिरीज विचारली जाते. आणखी महत्त्वाचं एचा वर्ग, एचा घन, एचा चौथा घात, एचा पाचवा घात तेवढ्या काही सिरीज विचारत नाही. शेवटच्या फक्त तुम्हाला सांगत आहोत. हे पटमध्ये हे अशी सिरीज असते ए 2a 3a 4a अशी पण सिरीज असते. ठीक आहे. एवढ्या सिरीज आहे 19 ना. ह्या 3-4 काढल्या. बघा घन सहसा घनाच्या पण घन प्लस 1 घन मायनस हो विचारते बऱ्यापैकी. ओके. जवळपास 15 सिरीज 15 प्रकारची सिरीज आहे. याच्या बाहेर सहसा विचारतच नाही क्वेश्चन. एक्झामिनर याच्यामध्येच तुम्हाला खेळवते, याच्यामध्येच क्वेश्चन विचारते. एवढे पॅटर्न पाठ केले का बस झालं, तुमचं काम होऊन जाते. तुमचं या चॅप्टरचं बेसिक तुमचं नील होऊन जाते. ओके. चला आता घनाची वर्गांची सिरीज कशी असते ते तुम्हाला सांगतो मी. घनाची वर्गांची सिरीज कशी वर्ग 1 4 9 16 2 3 4चा वर्ग 5चा वर्ग 25 6चा वर्ग 36 7चा वर्ग 49 8चा वर्ग 64 9चा वर्ग 8 9 9 81 हो 9 9 81. ठीक आहे.
10चा वर्ग 100. तुम्हाला अशा डायरेक्ट सिरीज देईल किंवा मग पहिला, तिसरा, पाचवा, सातवा अशी विषम संख्यांच्या वर्गांची सिरीज तुम्हाला देईल. ओके. त्यानंतर घन पण तुम्हाला घनांची पण सिरीज राहील. याच्यामध्ये आणखी पॅटर्न बनते मित्रांनो. काय हे वर्ग झाली, वर्ग प्लस 1 आणि वर्ग मायनस 1ची पण सिरीज तुम्हाला विचारल्या जाते. ठीक आहे. वर्ग प्लस म्हणजे 1 म्हणजे काय, 1चा वर्ग प्लस 1, 1चा वर्ग 1 प्लस 1 2, इथं 5, इथं 10, इथं 17, इथं 26, थोडं वर्ग प्लस 1 खाली येतो, वर्ग प्लस 1 2, 5, 10, 17, 26, 37, 49, 65, 50, 65, 82, वर्ग मायनस 1. ठीक आहे. ही सिरीज पाठ करा. 0, 3, 8, 15, 24, 35, 48, 63 आणि 80. ओके. ही सिरीज पाठ करा. एनचा वर्ग प्लस एन आणि एनचा वर्ग मायनस एन ही सहसा विचारत नाही सिरीज, पाठ नाही केली तरी जमते. ओके. ही सिरीज पाठ म्हणजे फक्त आकडे लक्षात ठेवा का तुम्हाला पाहिल्याबरोबर समजायला पाहिजे का या संख्या वर्ग प्लस 1 आहे किंवा वर्ग मायनस 1 आहे. अशा मी म्हणतो तुम्हाला फक्त संख्या दिल्या 15 दिली, 1 मिनिट, वर्ग मायनस 1ची सहसा विचारते. मी तुम्हाला 17 दिली संख्या, 26 दिली, 37 दिली, 50 दिली. तुम्हाला याच्याकडे पाहून समजायला पाहिजे का ही संख्या जी आहे वर्ग प्लस 1 आहे, ही संख्या जी आहे वर्ग प्लस 1 आहे. याच्याकडे पाहून समजलं पाहिजे का ही संख्या वर्ग मायनस 1 आहे. ओके. पाहून समजलं पाहिजे. यासाठी 10-12 वेळा याचे रिव्हिजन करा. हे मी तुम्हाला पाठ करा असं नाही सांगत, फक्त याचं रिव्हिजन करा. या संख्या फक्त लक्षात ठेवा. म्हणजे संख्याकडे पाहून समजलं पाहिजे का हे कोणाचा तरी वर्ग आहे मायनस 1 आहे किंवा कोणाचा तरी वर्ग प्लस 1 आहे असं तुमच्या डोक्यामध्ये थोडंसं आलं पाहिजे. ओके. यांचा वर्ग प्लस 1 म्हणजे काय, 1चा वर्ग प्लस 1 किती 2, 2चा वर्ग 4 प्लस 2 6, 3चा वर्ग 9 प्लस 3 12, 4चा वर्ग 4चा वर्ग 16 प्लस 4 20, 5चा वर्ग 25 प्लस 5 30, 6चा वर्ग 36 प्लस 6 42, 7चा वर्ग 49 प्लस 7 56, 8चा वर्ग 64 प्लस 8 72, 9चा वर्ग 81 प्लस 9 90. ठीक आहे. इत्यादी प्रकारच्या. आता या संख्याकडे पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे का हे कोणाचा तरी वर्ग प्लस ती संख्या एनचा वर्ग प्लस एन ही संख्या एवढ्या तुमच्या लक्षात आला पाहिजे. ठीक आहे. चला, तसंच तुमचं घनाचं पण तुम्ही तयार करून घ्या. येतो घन काय आहे तुमचा 1, 2चा वर्ग 8, 3चा वर्ग 3चा घन 9 घन, 4 16 16 64, 4चा घन 5चा घन किती 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729. ठीक आहे. तशी सिरीज तयार करा. घन प्लस 1, सहसा घन प्लस 1 घन मायनस 1 काही विचारत नाही. ठीक आहे. तरी तुम्ही त्या लक्षात नाही ठेवलं तरी होऊन जाते. वर्गाचं लक्षात ठेवलं तर सफिशियंट आहे. ओके. चलो, त्यानंतर तुम्हाला शिकण्यासारखं इथे काय वेगळं. ठीक आहे. सगळं झालं. आता टाईप वाईज प्रॅक्टिस क्वेश्चनला सुरुवात करू. ओके. चला, आपलं बुद्धिमत्तेचं हे कितवं लेक्चर आहे, बुद्धिमत्तेचं 5वं लेक्चर आहे आणि अंकमालिका फर्स्ट लेक्चर आहे. ठीक आहे. चला, बुद्धिमत्तेचं 5वं लेक्चर आहे, पूर्ण बॅचचं 5वं लेक्चर आहे आणि हे फर्स्ट आहे चॅप्टरचा. टाईप 1 बघा, फरक घ्या. 9 आणि 2 11, 11 आणि 2 13, 13 आणि 2 15, 15 आणि 2 17, 17 आणि 2 19, आता 19 आणि 2 21. ठीक आहे. चला, नेक्स्ट 5 आणि 5 10 आणि 5 15, इथे 5चा फरक आहे. सगळीकडे 5-5चा फरक आहे म्हणजे इथं पण 5 असेल, इथं पण 5 असेल. ठीक आहे. 15 आणि 5 20, 20 आणि 5 25 आले. तुमचा आन्सर आहे 20. चला,
11 2 13 टाईप नंबर 3. बघा मग एक नॉर्मल समसंख्येचा फरक तुम्हाला दिला मी, 2 2चा फरक होता. नंतर विषम संख्येचा फरक दिला, 5 5चा फरक होता. आता टाईप नंबर 3 मध्ये काय वेगळं दिसते ते पाहून घ्या. आता 11 2 13, 13 4 17, 17 2 19, 19 4 23, 2 25 आणि 4 29 प्लस 2 31 प्लस 4 34. म्हणजे दिसतं का 2 4 2 4 2 4 2 4. म्हणजे इथं फरक 2चा आहे. तुम्हाला रिव्हर्स पण विचारलं, इथलं पण विचारलं. ओके, अशा प्रकारचा पण क्वेश्चन येते. टाईप नंबर 3 तुम्हाला टाकलंय बघा, 2 4 2 4चा फरक. ओके, चला हे इकडं वाढत चालली, अशी इकडं वाढत जात आहे. ठीक आहे, चला 35 आणि 2 किती 37. शेवटी येते तुमचा 37 आणि इकडं मायनस मायनस 13तून 2 गेले 11, 11तून 4 गेले किती 7. आन्सर का तुमचं 7 आणि 37 इज युअर राईट आन्सर. टाईप नंबर 4 बघा, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 4 11, 11 आणि 2 13. 1चा फरक 2चा, 2चा 4चा 2चा. फरकांचा काही व्हॅल्यू लागतं का इथे, काही ताळमेळ काही जुळत नाही, फरकांचा फरकही दिसत नाही. म्हणून थोडंसं डोकं लावायचं. 2 ही आहे मूळ संख्या, 3 मूळ संख्या आहे, त्याच्यानंतरची मूळ संख्या 5, त्यानंतरची मूळ संख्या 7, त्यानंतर मूळ संख्या 11, त्यानंतर मूळ संख्या 13, 13 नंतर 14 15 16 17, 17 नंतर 19. ठीक आहे, या संख्या 2. टाईप नंबर 4. आणखी एक टाईप होते, न्यू टाईप, ज्यामध्ये एक मूळ संख्या सोडून दुसरी. म्हणजे बघा तुम्हाला 2 घेईन, नंतर 5 घेईन, नंतर 11 घेईन, नंतर 17 घेईन, 2 5 11 17 अशा घेईन. त्यानंतर 19 ही मूळ संख्या सोडून त्याच्यानंतरची मूळ संख्या कोणती तुम्हाला ते लिहायची इथे. ठीक आहे, 20 21 22 23. आन्सर तुमचं काय 23. ओके, बघा मूळ संख्या डायरेक्ट एक तर सिरियल नंबरनुसार विचारा, किंवा मग एक मूळ संख्या सोडून दुसरी, आणखी एक सोडून दुसरी, आणखी एक सोडून दुसरी. ओके, चला या प्रकारचा पण टाईप बनतो. असा एक टाईप बनतो जो की बघा असं दिसलं तुम्हाला पाहून घ्यायचं. डबल सिरीज आहे का सिंगल आहे, कशी आहे ते पाहून घ्यायचं. 14 आणि 2 16, 2 18, 2 20. मग इथून ऑब्व्हियसली हे 22 असणार इथे. ओके, 14 आणि 2 16, 16 आणि 2 18, 18 आणि 2 18 आणि 2 20, 20 आणि 2 22, 22 आणि 2 24, 24 आणि 2 26. ओके, म्हणजे बरोबर आहे आपलं. मग दिसतं का नंतर 2 11, 2 11 आणि 2 22, 11 आणि 3 33, 11 आणि 4 44, मग 11 5 55 असेल, 11 आणि 6 66, 11 आणि 7 77. ठीक आहे, चला काय सिरीज आहे का, पहिले 2 लिटर 2 लिटर 2 लिटरची एक सिरीज बनली इथे. 14 16 18 20 गॅप सोडून 24 26 ही एक सिरीज बनली पहिल्या 2-2 लिटरची, ज्याच्यामध्ये 2-2चा फरक आहे. प्रत्येक ठिकाणी 2-2चा फरक आहे. ठीक आहे, 2-2चा फरक आहे. त्यानंतर तिसरं आणि चौथं लिटर जे की 11 आहे, त्यानंतर दुसऱ्यात 22 आहे, त्यानंतर 33 आहे, त्यानंतर 44 मग 55 असे सिरीज आहेत. ठीक आहे, 2 सिरीज बनल्या. एकाच क्वेश्चनमध्ये डबल सिरीजवाला क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेला होता. आता काय दिसतं का इथे 4 2 6, 6 आणि 1 7, परंतु 5 2 9 6 काहीही ठाव ठिकाणा लागत नाही. अशा कंडिशनमध्ये कोणी वर्गसंख्येच्या जवळपास आहे का पाहून घ्यायचं. हे आहे 7चा वर्ग -3, -4. हे आहे 8चा वर्ग -2. हे आहे 9चा वर्ग -2. हे आहे 10चा वर्ग -4. हे आहे 11चा वर्ग प्लस 121 मायनस किती येते 8. ठीक आहे, इथं पण कुठं दिसतंय का 4चा -4 -2 -2 -4 -8. काहीही ठाव ठिकाणा लागत नाही. 7 8 9 10 11. पण हे काय वर्गामध्ये किती मायनस आहे, इथे 4 दाखवत आहे, -2 दाखवत आहे, पुन्हा 2 दाखवत आहे, 4 दाखवत आहे, 8 दाखवत आहे. ओके, याच्यामध्ये काहीही ठाव ठिकाणा नाही, म्हणजे हे सिरीज दुसरी आहे. मग अशा कंडिशनमध्ये नेहमी कधीही काही झालं फरकांचा फरक झाला, संपला विषय. ओके, फरक लिहा. दोघांचा फरक आहे 45 न 10
हो ठीक आहे 50 बघा इथले 5 वाढवा प्लस वरचे 2 7 झाले बघा 45 पासून इथं 50 यासाठी तुम्ही 5 वाढवले ओके मग 50 ते 60 इथं 10 वाढते मग 61 आणि 62 हे 2 वाढते 5 आणि 2 7 आणि 17 9तून 2 गेले असं लिहा पहिला ह्या दोघांचा फरक आहे 17 ह्या दोघांचा 9तून 2 गेले 7 7तून 6 गेला 1 9तून 6 गेले सॉरी 16तून 9 गेले किती 7 धमकी वापस 9तून 8 गेला 1 17चा फरक ऑब्व्हियसली इथं पण 17 फरक असेल आणि इथं पण 17 फरक असेल फक्त एकदा चेक करून घ्या 13मधून 6 गेले 7 राहिले धमकीला वापस 11तून 10 गेले 1 ओके आता वाढवून द्या म्हणजे बघा इथून 17 वाढवले हे झाले 17 वाढवले हे झाले 17 वाढवले हे झाले 17 वाढवले हे झाले 45 वाढत कशी असे वाढत आहे ना ठीक आहे म्हणून 113 प्लस 17 7 आणि 10 7 आणि 3 10 0 हातचा 1 11 आणि 2 14 140 इज युअर राईट आन्सर ठीक आहे फरक काढला आपण नेक्स्ट असं काही दिसलं रँडमली दिसलं तुम्हाला काही का समजून जायचं फरक आहे इथे बघा 3चा वर्ग प्लस 1 4चा वर्ग प्लस 1 इथे 5चा वर्ग प्लस 4 मग समोर काही ट्रिक लागत नाही आपली मग जाऊ द्या आणि सर्वात महत्त्वाचं फरकांचा फरकावर ध्यान द्यायचं पहिलं 10 7 17 17 आणि 12 का हो 17 आणि 12 29 आणि किती 6 आणि 7 30 40 ठीक आहे 17 मग पुन्हा इकडे किती 6 आणि 2 8 4 आणि 2 6 ओके हे 8 किती होत आहे फरक काढा ना 2 आणि 5 7 70 झाले 80 90 95 27 ठीक आहे 27 इथं फरक किती पाहून घ्यायचा आता हे 7 यासाठी 17 याला आहे हे 22 जे आहे आणि इथं आहे हे 22 जे याला आहे आणि हे 27 जे आहे आणि इथं आहे ठीक आहे चला आता पाहून घ्या फरक आहे 7 12 17 22 27 ठीक आहे 27 मी म्हणतो फरकांचाही फरक काढा दोघांचा फरक 7 5 12 12 आणि 5 17 17 आणि 5 22 22 आणि 5 27 ओके 5 5 5 5 फरकांचा फरक सेम आहे म्हटलं तुमची सिरीज फरकांचा फरक ओके चला फरकांचा फरक तुमचा सेम आहे म्हणजे इथे 5 येणार किती 32 27 न 5 32 आता बघा 32 प्लस 95 करा 5 आणि 2 7 आन्सर काय तुमचं 5 आणि 2 7 9 आणि 3 12 127 इज युअर राईट आन्सर 127 इज युअर राईट आन्सर नेक्स्ट सिरीज 22 आणि 8 30 8 आणि 22 आणि 8 30 30 आणि 12 42 2 आणि 7 9 4 आणि 1 5 ओके 59 1 आणि 2 3 येते 60 नंतर 70 80 23 ओके 2 आणि 2 0 8 9 10 11 30 चला फरक पुन्हा फरकांचा फरक काढून पाहू आपण काय आहे तिथं 8 आणि 4 12 12 आणि 5 17 3 आणि 3 6 1 मिनिट हो नाही थांबा काहीतरी चुकत आहे इथे हो 3 आणि 3 6 10 आणि 20 16 ठीक आहे पुन्हा 3 आणि 7 10 1 मिनिट काहीतरी चुकत आहे का मला थोडं एकदा पाहू द्या अरे 17 आणि 7 23 होत आहे ना अरे 8 नाही 5 आहे ठीक आहे 7 5 12 17 आणि 6 23 23 आणि 7 30 बरोबर आहे 4 5 6 7 मग इथं फरक असेल 8चा ओके 30 आणि 8 38 30 आणि 8 38 मग इथे किती असेल बघा पहिले आपण फरक काढला नंतर फरकांचा फरक काढला आणि त्याचा फरक येतो तुमचा 4 5 6 7 8 ठीक आहे 30 आणि 8 38 केले 38 आणि 12 112 38 आणि 12 केले तर हे 50 होते आणि 150 ठीक आहे चला आन्सर तुमचं 150 फरकांचा फरक 4 5 6 7 येत आहे नेक्स्ट टाईप नंबर 9 ओके 24 मिनटं झाले टाईप नंबर 9 7 आणि ठीक आहे 7 आणि 1 8 8 आणि 2 10 10 आणि 3 13
13 आणि 5 13 आणि 5 आहे का, 5 आणि 3 8 नाही, 13 आणि 4 17, 17 आणि 5 22, हे किती येईल, 1 2 3 4 5 6चा फरक, 22 आणि 6 28, आन्सर तुमचा 28, 28 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. बघा टाईप नंबर 10 बघा. आता टाईप नंबर 10 तुम्हाला इथे दिसत आहे का, काय काय फरक दिसत आहे इथे. सिरीज तुमची अशी चालली आता, किती आहे ते फरक किती आहे, 3 न 4 27. ठीक आहे. 17 आणि 4 22, 22 आणि 4 28, 28 ना, एक मिनटं, 13 आणि 4 17, 17 3 आणि 2 5, 5चा फरक आहे. ठीक आहे. 17 आणि 5 22 आणि 22 आणि 6 28, इथं 7 आहे का, हो 7 आहे. ठीक आहे. बघा 7 6 5 4, इथं 3चा फरक आहे. ठीक आहे. सिरीज असं पाहतो म्हटलं तर हा उतरता क्रम आहे. मग ठीक आहे, मग 17तून 4 गेले 13, 13तून 3 गेले 10, आन्सर तुमचं 10. ठीक आहे. अशी इकडे वाढत आहे आणि अशी इकडे उतरत आहे. पुन्हा घ्या टाईप नंबर 11. काही नाही समजलं, फरक पाहून घ्यायचा पहिलं, नाही तर मग संख्याबाजी कशी दिसत आहे, दिसता घेत 9 दुने 18, 18 दुने 36, 36 दुने 72, 72 दुने 144, म्हणजे गुणला 2 गुणला 2 गुणला 2 अशी मल्टिपलची सिरीज आहे, गुणाकाराची सिरीज आहे. मग ठीक आहे, मग 144 गुणला 2 किती होते, 4 दुने 88 आणि 1 दुने 2, 288 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट टाईप नंबर 12. 4 9 16 25, हा 1चा वर्ग, 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग, हा 4चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग, हा 6चा वर्ग, हा 7चा वर्ग. ऑब्विसली इथे जे येणारी संख्या आहे तो 8चा वर्ग 64 असणार. ठीक आहे. 8चा वर्ग 64 असणार. नेक्स्ट वर्ग दिसत आहे, काय काय दिसतं तुम्हाला, 2चा वर्ग प्लस 1, 3चा वर्ग प्लस 1, 4चा वर्ग प्लस 1, 5चा वर्ग, हे इथं 26 पाहिजे, चुकीनं झाले ते, 5चा वर्ग प्लस 1, 6चा वर्ग प्लस 1, 2चा वर्ग 4 प्लस 1 5, 3चा वर्ग 9 प्लस 1 10, 4चा वर्ग 16 आणि 1 17, 5चा वर्ग 25 आणि 1 26, 6चा वर्ग 36 आणि 1 37. ओके. आता किती आहे, 2चा 3चा 4चा 5चा 6चा, आता इथे येणार 7चा वर्ग प्लस 1, 7चा वर्ग 49 आणि 1 50, आन्सर तुमचं 50 इज युअर राईट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट बघा दिसतंय का, प्रत्येक संख्या वर्ग -1 दिसतंय ना. ठीक आहे, लिहा 2चा वर्ग -1 4 -1, 3चा वर्ग 9, 3चा वर्ग 9 -1 8, 4चा वर्ग 16 तून 1 गेला 15, 5चा वर्ग 25 तून 1 गेला 24, 6चा वर्ग 36 मधून 1 गेला 35. ओके. 2 3 4 5 6, मग आता 7चा वर्ग 49 मधून 1 काढा, 48 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. 48 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट टाईप नंबर 15. 1 8 27 हे घन आहे, 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन, 5चा घन 125, 6चा घन 216, नंतर मग येणार 7चा घन जे होते 343, 343 7चा घन. ओके. चल हे टाईप तुम्हाला इथे एक एक टाईप बरोबर पॅटर्ननुसार आपले टाईप जाते मित्रांनो, मागं पुढं कोणतेही होत नाही. जे जे पॅटर्न आहे, जो जो पॅटर्न बनत आहे, एका पॅटर्नचा एक वरची लेवल दुसरा. ओके. बघा पहिलं एनचा वर्ग, ही वर्गाची सिरीज झाली तुमची एवढ्या मधामध्ये, नंतर वर्ग प्लस 1ची सिरीज वाला टाईप घेतला, नंतर हो वर्ग -1 वाला टाईप घेतला, नंतर एनचा वर्ग प्लस एन हा टाईप. ओके. अशा प्रकारे टाईप. आता हेच घनांच्या बाबतीत होणार आहे तुमचं. ओके. पहिलं घनांची सिरीज झाली, आता हे बघा घन प्लस 1, 9 8चा हे 8 प्लस 1 27 प्लस 1 64 प्लस 1. ठीक आहे. हा 1चा घन प्लस 1, 2चा घन प्लस 1, 3चा घन 27 प्लस 1, 4चा घन 64 प्लस 1, 5चा घन 125 प्लस 1, 6चा घन 216 प्लस 1, तसं इथे येणार 7चा घन प्लस 1, 7चा घन 343 प्लस 1 344.
344. ठीक आहे. संख्याकडे पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं पाहिजे का हे याच्या जवळ कोणता तरी वर्ग किंवा कोणता तरी घन आहे समजलं पाहिजे. 217ला पाहिल्यानंतर याच्या जवळ 1-2 संख्या मागं पुढं करून वर्गसंख्या येते का घनसंख्या येते ते थोडंसं पाहायचं. ओके, बाकी सगळं जमते तुमचं. नंतर घ्या 0, 7, 26, 63. पहिले फरक पाहून घ्यायचा अशा कंडिशनमध्ये. 7चा फरक आहे. दोघांमध्ये फरक काढतो म्हटलं तर गुणाकार पाहून घ्या पहिलं. किती आहे वर्गसंख्या घनसंख्या -1 हे किती आहे 4चा घन -1 हे आहे 5चा घन 125 -1 हे 6चा घन 216 -1. ठीक आहे. 4चा 5चा 6चा त्यानंतर 7चा घन -1 7चा घन 343 -1 342 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. चला त्यानंतर टाईम झाला इथे आपला. आपण इथे थांबून जाऊ. बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊन घेऊ. ओके, थँक्यू.